नमस्कार यूट्यूब फॅमिली, कसे आहात? मजेत ना? मस्त, आम्ही पण मजेत. तर आज आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती. जगातील सर्वात मोठ्या लोकशाही राज्यघटना लिहिणारे शिल्पकार, महामानव, भारतरत्न, बोधिसत्व, क्रांतीसूर्य, विश्वरत्न, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती आहे. तर बघू शकता या किती खूप छान जल्लोषामध्ये जयंती साजरी केली जाते. तर ही आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मूर्ती आणि रथ बघू शकता किती छान मस्त सजवलेला आहे आणि खूप छान वाटत होता. खूप मस्त सजवलेला होता रथ आणि गर्दी पण खूप छान होती, म्हणजे भरपूर गर्दी होती. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती पूर्ण भारतभर साजरी केली जाते. खूप जल्लोषाने, खूप संख्येने लोक असतात, खूप लोक असतात आणि सगळे असे उत्साही असतात. आणि 14 एप्रिल म्हणजे दिवाळीसारखी साजरी केली जाते. सगळ्यांना उत्सुकता असते 14 एप्रिलची. नवीन कपडे, पूर्ण नवीन, आणि दिवाळीसारखं पूर्ण फराळाचं हे बनवतात आणि खूप छान साजरी करतात. आणि रथ बघू शकता किती छान सजवलेला आहे. गर्दी तर खूप, एवढी गर्दी होती ना, खूप चालता पण येत नव्हतं. आणि त्या गर्दीमध्ये जास्त काही मला शूट करता नाही आलं. मला जेवढं जमलं आहे तेवढं मी शूट केले. आणि मोबाईल पडायची भीती होती आणि चालताच येत नव्हतं, त्यामुळे मी काही जास्त शूट केलेलं नाही. सुरुवातीचं आणि एंडिंगचं थोडंसं शूट केलं आणि जमेल तसं थोडं थोडं केलेलं आहे. तर बघू शकता किती गर्दी आहे. वरतून मेट्रो झालेली आहे. ही पहा गर्दी, आणि ट्रॅफिक पण खूप झालं होतं, कारण रोडनीच रॅली चाललेली होती. तशी गाड्यांना जाण्यासाठी जागा पण होती, पण जास्त गर्दी असल्यामुळं ट्रॅफिक होत होती. सगळ्यांचा जल्लोष बघू शकताय किती मोठा आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती पूर्ण भारतभर साजरी केली जाते. अगदी खेड्यामध्ये पण साजरी करतात जयंती. अगदी त्या दिवशी नाही झाली तरी त्यांची ते तारीख ठरवलेली असते, त्या तारखेला ते साजरी करतात. कारण त्या दिवशी DJ हे काही भेटत नाही, अवेलेबल नसते, त्यामुळे ते नंतर साजरी करतात. त्यांची तारीख ठरलेली असते त्याप्रमाणे. खेडेगावामध्ये असेच, म्हणजे त्या दिवशी नाही साजरी झाली तर त्यांचे नंतर साजरी करतात, पण साजरी करतातच. सगळ्यांना उत्सुक जयंतीची असती. बघू शकताय किती आनंदाने नाचतायत सर्व मुली, लेडीज पूर्ण एन्जॉय करतायत. अगदी छोटे छोटे लहान मुलंसुद्धा खूप एन्जॉय करतात. त्यांना पण खूप आवडते जयंती. अगदी जयंतीची एप्रिल महिना चालू झाले की जयंतीची सर्वजण आतुरतेने वाट बघत असतात. खूप मस्त वाटलं बघा. DJ एवढ्या पुढे आहे तरी इकडे पाठीमागे किती गर्दी, आणि त्याच्या पाठीमागे रथ आहे, रथाच्या पाठी अजून DJ आहेत. खूप मस्त वाटत होतं. खूप छान एन्जॉय केलं. बघा किती छोटे लहान लहान मुलंसुद्धा, कोणी व्हाईट कपडे घातले तर कोणी ब्ल्यू, सगळ्यांना आवडेल तसं, म्हणजे ज्यांना जसं आवडतं त्यांनी तसे कपडे घालून खूप मस्त असं हे केलेलं. तर रॅलीमधून आल्याच्यानंतर ही आहे माझी छोटी बहीण अंकिता. रॅली झाल्याच्यानंतर पण इकडे चालू होतं, म्हणजे DJ 2-3 DJ होते तर बाकी बंद केलेले, आणि इकडं लाईव्ह चालू होतं. तर बघा ही मुलं नाचत आहेत. ती झाल्याच्या म्हणजे रॅली संपल्याच्या नंतर पण 11-11:30 वाजलेले, त्यानंतर पण चालूच होतं. कुणालाच घरी जाऊ वाटत नव्हतं, तरी पण सगळेजण रॅलीमधून आल्याच्यानंतर इथे पण थोडं एक साईडला चालू होतं, तर तिथे नाचत होते. खूप सगळ्यांना मस्त वाटलं, सगळ्यांनी एन्जॉय केलं आणि मस्त अशी झाली आहे जयंती. बघू शकताय किती छान, किती गर्दी आहे अजून पण. सगळ्यांना खूप, म्हणजे जयंती DJ बंद झाल्याच्या नंतर सगळ्यांना असं वाईट वाटतं, अजून चालू असावं असं वाटतं, पण नियम पण असतात.
त्यामुळे लवकरच बंद केलेलं 11:30 वाजताच. ही आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 135वी जयंती अगदी जल्लोषाने साजरी झालेली आहे. ही आहे माझ्या आत्याची मुलगी आणि तिच्या 2 मुली. तर घरी जाण्याची सगळ्यांची तयारी आहे. त्यामुळे आता सगळेजण एक साईडला उभा राहून घरी जाण्याच्या तयारीमध्ये आहेत. तर मला पण जायचं होतं घरी. माझे मुलं लवकरच गेलेले घरी. बघू शकताय. आता भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. सगळ्यांना बाय बाय, टेक केअर. चला तर मग आता हा बघा रथ किती छान छान आहे, मस्त. गाड्या पण मध्येच. ही आहे श्वेता आणि तिची छोटी बहीण. नसते. हा आहे आरव. श्वेताचा लुक पहा, जयंतीचा लुक खूप मस्त वाटला नाही. आता आम्ही घरी जाणार आहे. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय, टेक केअर.